त्याचीच व्हिडिओ काढीन, मी नाही करणार यार. क्यूटची बेबी दिसली आहे, जसं पाहिजे होतं तसं मला साबुदाणा खिचडी भेटलेली. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त. तर आज आपण काहीतरी इंटरेस्टिंग शिकायला चाललो आहेत. आपण म्हणजे मी आणि जस्टिन आणि माझा फ्रेंड सुमित आहे, तो मला शिकवणार आहे. तर बघू ते मी करते की नाही. आधी मी करायची, कारण की तेव्हा माझं वजन एवढं नव्हतं. आता माझं वजन जास्त वाढलं आहे, तर बघू मला येतं की नाही ते करता. तर बघा मी काय करायला चालली आहे, जंग लढायला चालली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, सकाळ म्हणजे भूक एवढी लागलेली असणार ना. तर ना मला ना काल रात्रीपासून खायची इच्छा होती साबुदाणा खिचडी. तर तुम्हाला माहिती ते असे रोडच्या साईडला असे स्टॉल असतात, नॉट स्टॉल, असे टेबल टाकून असतात. तर कधी कधी आहे ना ते लोक खूप फिका बनवतात, कारण की सगळी लोक खाऊ शकतील म्हणून कधी कधी फिका बनवतात. बट मला स्पायसी पाहिजे होतं आणि मला जसं पाहिजे होतं तसं मला साबुदाणा खिचडी भेटलेली. आणि माझं मन एवढं खुश झालं ना की मी नाही सांगू शकत. तर परत आपण नाश्ता करायला जाणार आहे, कारण की हा जो एलियन आला आहे ह्याने नाश्ता नाही केला आहे. तर मला आहे ना इथे एक क्यूटची बेबी दिसली आहे, मी तुम्हाला दाखवते बघा, एवढी क्यूट आहे ना. इथे हा मस्त आराम करायला आल्या, काहीच कामाचं नाही. असं टेबल सारखं ठेवलं आहे आणि त्याच्या पाठी त्याचा फ्रेंड बघा. हाय गेला, इग्नोर. स्माइल कर, दाता को स्माइल बंद. तर गाईज तुम्ही बघितलं असेल की आम्ही आलो आहे बीचवर, कारण जस्टिन मला आज बोला की मी तुला फ्लिपिंग शिकवतो. बट मला तर वाटत नाही की मला येईल आणि मला इंटरेस्ट नाही आहे, कारण की इथे मला ना जाम घाण वाटतं असं खाली बघून. तर बघू आता, नाही तर मी त्याचीच व्हिडिओ काढीन, मी नाही करणार यार. तो बघा तिकडे थोडीशी मेहनत घेतोय, गोणी वगैरे उचलतोय, शोधतोय, चालू आहे त्याचं काम चालू आहे. ते बघा त्याचं कसं काम चालू आहे तिकडे. जे इथे ह्याचं बघा काय चाललंय. उठला उठला. तर जस्टिनचे इथे फॅन्स भेटले आहेत. हॅलो, सगळे हाय करतात. थँक्यू. तर असे लोक भेटतात ना, जाम बरं वाटतं कधी कधी. म्हणजे खूप जास्त फोटोज काढायला येतात, परत आपल्याला ॲप्रिशिएट करतात आपल्या वर्कसाठी. बस थँक्यू. आणि असेच ब्लेसिंग देत राहावा. जे 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 फक्त ही एक उडी मारण्यासाठी आपण बीचला आलो आहे. मग ही घरी पण मारली असती मेल्या. श्री बाबा. आणि हा इथे डीजे मॅन आहे, डीजे वाजवतो आहे. अच्छा. तर जस्टिन आता मला शिकवतोय, थोडं थोडं मी ट्राय करीन. ओके, हसू नका. उठाले रे देवा. Music.
केवढा घाम आलाय आणि खूप जास्त प्रॅक्टिस केली. आजसाठी बस झालं. नाही जमणार कारण की वजन एवढंच आहे ना की बॉडीच लिफ्ट होत नाही. खरंच आजसाठी बस झालं यार. केवढी एनर्जी लागते. कसा जस्टिन करतो हे मला माहिती नाही, बट मजा आली. त्यांनी मला ट्रिक्स पण सांगितले कसं करायचं काय करायचं. बट थोडी प्रॅक्टिस करावं लागेल आणि वजन कमी करावं लागेल. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह बॉडी उचलतच नाहीये वजन. बॉडी माझं साथच देत नाही. माझीच बॉडी आहे ना. हां तरी पण साथ देत नाहीये यार. बट मी प्रॅक्टिस करीन. जर मी हे 10 दिवस जरी केलं ना तरी पण मी करू शकते. कारण की मी बोली ना आधी मी करायची तेव्हा मी खूप बारीक होती. बट आता ठीक आहे. आणि मी जास्त कष्ट घेतले ना की भूक लागते मला. जसं मी आता अर्धा तास केला आणि मला लगेच भूक लागली आहे. बट थांबावं लागेल थोडं ना, आता पोटात दुखेल. सो आजसाठी बस झाला यार. मी दमली, खरंच खूप दमली. पहिल्या वेळेला थोडंच करायचं असतं ना, आता बॉडी पेन होते. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना तेव्हा परत करू. पूर्ण माती माती झालंय. पूर्ण पाटी केसात पूर्ण माती माती, कपडे माती माती, पाय माती माती. गाईस किती वेळ करायचंय? भूक लागली. टिफिन जस्टिनने आहे ना टिफिन घेऊन आलाय. म्हणजे घेऊन नाही आलाय, टिफिन मध्ये काहीतरी भरून आणलंय आणि मला बोलतो टिफिन आणलाय. शाळा कसा माकड उड्या मारतोय बघा. काहीतरी नवीन प्रकार करतोय. काळा झालाय काळा. आज काय विचार केलेला आपण की पाऊस पडणार आणि केवढं ऊन. नाही पडत पाऊस बीस नाही पडत. जेव्हा आपल्याला काय करायचं असतं तेव्हा नाही पडणार. जेव्हा निघायचं असेल ना कुठे तेव्हा बरोबर पडतं. तर आपण आता खाऊया कैरी. काकू कैरी देते. बीचला येऊन कैरी नाही खाल्ली तर काय खाल्लं. असं मी खायच्या आधी दोघे जण कैरी संपवत आहेत. तर आता आम्ही निघालो आहे कारण की खूप जास्त ऊन आहे. तर थोडं आम्ही नंतर भेटूया. तर गाईज मी ब्लॉग इथेच एंड करते कारण की माझ्यात थोडी पण कॅपॅसिटी उरली नाही आहे. मी जस्टिनला बोलली की आपण चला गरबा खेळायला जाऊया दुसरीकडे. बट तो बोला की तुझ्या आज हातपाय दुखतील, तू बघ म्हणजे खूप प्रॅक्टिस केली आहे विदाऊट एक्सरसाइज करायला पाहिजे. हे मला अक्कल नाही, बट तुम्हाला असेल. आय नो दॅट. तर मी बोली नाही दुखणार हातपाय, नाही दुखणार. तर आता एवढे हातपाय दुखतात की मी काय बोलू. मी नाही बोलू शकत. मी झोपते आता. हो थँक्यू. तुम्ही माझा व्लॉग बघितला. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय. मिळते हे अगले व्लॉग में.